तैयबाच्या मुख्यालयासह मसूद अझहरच्या ठिकाणावर केंद्रित होते। भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदल यांचा संयुक्त कारभार होता। पाहूया याविषयीची खास रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूर हे भारताचे एक निर्णायक प्रत्युत्तर एनआयच्या सूत्राच्या माहितीनुसार भारताने पाकिस्तान व पोकमधील 9 दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केले असता यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मसूद अझहरचा गुप्ततळ आणि लष्कर-ए तैयबाच्या प्रशिक्षण शिबिरांचा समावेश देखील आहे। ही कारवाई भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सटीक निर्देशकांवर आधारित होती। या मशीनमध्ये भारतातच तयार झालेल्या अचूक शस्त्रास्त्रांचा वापर झाला, ज्यात लक्ष्य पाडणारी मिसाईल्सही होत्या। भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदल यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई पार पडली। ही जॉइंट ऑपरेशन स्ट्रॅटेजी भारताच्या सर्जनशील लष्करी क्षमतेचे प्रतीक मानली जात आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।